नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. दिवाळी उंबरठ्यावर आलेली आहे, तर दुसरीकडे ठाण्यातील प्रदूषण वाढत असताना दिवाळीत होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीच्या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. वातावरणातील प्रदूषणासोबत ध्वनी प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होईल याची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठाण्याच्या रायलादेवी तलाव येथे फटाक्यांची तपासणी करून ध्वनी प्रदूषण किती प्रमाणात होतं आहे याची चाचपणी केली. यात 125 डेसिबल क्षमतेपेक्षा जास्त फटाक्यांची क्षमता असेल तर त्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या द्वारे शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. सब रिजनल ऑफिसर अनंत कटोले यांनी ही माहिती दिली. लोकांनी ग्रीन फटाक्यांचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून कुठल्याही व्यक्तीच्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं. बाजारात 125 डेसिबलच्या वरती जर कुठल्याही प्रकारचा फटाका आढळला तर त्यावर कारवाई करण्यात येईल असं देखील यावेळेस सांगण्यात आलं. जी आता आम्ही तीव्रता मोजलेली आहे, तर सर्व 125 dBच्या खाली असल्याचे प्रथम दर्शनी असं आम्हाला दिसून आलेलं आहे. त्याचबरोबर ध्वनीसोबत आम्ही हवेची प्रदूषणाची किती वाढ झालेली आहे त्याचेसुद्धा आम्ही कार्यक्रम घेणार आहेत. म्हणजे दिवाळीच्या पहिले, दिवाळीच्या दरम्यान आणि दिवाळी झाल्यावर की वातावरणात किती प्रदूषण, हवा प्रदूषण वाढलेलं आहे याचीसुद्धा आम्ही नोंदी आणि तपासणी करणार आहे. येत्या काही दिवसात दिवाळी हा येणार आहे. कशा प्रकारे दिवाळी साजरा करावं आपल्या माध्यमातून? तसं आपण निरीच्या गाईडलाईनप्रमाणे हरित फटाके म्हणजे ग्रीन फटाके, ज्यामध्ये फटाके जे केमिकल्स कंपोजिशन असतो एक ठरवून दिलेलं आहे आणि त्या प्रकारे त्यांचं स्टॅम्पिंग असतं फटाक्यावर. तर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की जिथे ग्रीन फटाकेचं स्टॅम्प आहे तेच तुम्ही मार्केटमधून विकत घ्यावं. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत 9 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. दिवाळी उत्सवाच्या अनुषंगाने जनतेकडनं आकाशकंदील प्रज्वलित करून हवेत सोडण्यात येतात. परिणामी हे पेटते कंदील जमिनीवर येऊन एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवेत प्रज्वलित करून सोडण्यात येणाऱ्या आकाशकंदील उडवण्यावर, विक्री करण्यावर आणि साठा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे आता कोणालाही प्रज्वलित आकाशकंदील हवेत सोडता येणार नाहीत अशी माहिती ठाणे पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. जर कुणीही या आदेशाचं उल्लंघन केलं तर 188 कलम अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. आंबा महोत्सवातून आंबा उत्पादकांना मदतीचा हात देणाऱ्या आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात 7 ठिकाणी दिवाळी फराळ विक्री केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या उपक्रमातून 200 महिलांना रोजगार मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात 7 ठिकाणी फराळ विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत. आज नौपाडा येथील एका केंद्राचं उद्घाटन आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचबरोबर कोलचेत, माजीवाडा, ब्रह्मांड, हावरे सिटी आणि राबोडी येथे देखील असाच उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 1,500 किलो फराळ विक्री करण्यात आला होता. तर सुमारे 12 लाख रुपयांची उलाढाल या महिलांनी केली होती. यातून प्रत्येक महिलेला 15 ते 20 हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं अशी माहिती महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार यांनी दिली. घरपोच फराळासाठी 80 85 37 77 11 आणि 91 52 51 11 71 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आज या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे, परिवहन समिती सदस्य विकास पाटील आदी उपस्थित होते. नमस्कार, मी वैष्णवी पंढरीनाथ पवार. आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री संजय केळकर साहेब यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण महिला विकास परिवार गृह उद्योगाच्या वतीने घरगुती सुगरण महिलांनी बनवलेला रुचकर व स्वादिष्ट फराळ ठाणेकरांच्या सेवेत आणलेला आहे. आपण ठाण्यामध्ये 7 ते 8 स्टॉल आपण दरवर्षी राबवतो. आमदार साहेबांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठिंबा होतो. केळकर साहेबांनी ठाणे शहराला आव्हान केलेलंच आहे. आम्ही पण आमच्या ग्रुपच्या वतीने आव्हान करतो की तुम्ही नक्कीच स्टॉलला एकदा भेट द्या आणि फराळाचा आस्वाद घ्या. धन्यवाद.
आज या ठिकाणी दिवाळी फराळाचं उद्घाटन झालंय आणि महिला विकास परिवार ही जी आमची संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून शहरभर जवळजवळ 6 ठिकाणी अशा प्रकारचं विक्रीचे स्टॉल उभे केले जात आहेत आणि पुढचे 12 दिवस दिवाळीपर्यंत विविध स्वादिष्ट पदार्थांची, महिला बचत गटाने बनवलेल्या पदार्थांची, दिवाळीचे जे निरनिराळे पदार्थ आहेत, जे रुचकर आहेत, त्याची विक्री होणार आहे, ज्याच्यातून महिलांना सक्षमीकरणाचा एक आपण त्यांना हा उपक्रम आहे। पंढरीनाथजी यांच्या पुढाकाराने जो हा महिला बचत गट आहे, यांच्या माध्यमाने या इकडे दिवाळी फराळाचे अतिशय चांगले आणि क्वालिटी प्रोडक्ट उपलब्ध आहेत, त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं पॅकेजिंग पण आहे। माझी आपल्या माध्यमाने समस्त ठाणेकरांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या इकडे येऊन या प्रोडक्टचा लाभ घ्यावा। आज आपण बघतो की ठाण्यामध्ये 9 to 6 जॉब करणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि त्याच्यामध्ये अशा ज्या प्रोडक्ट्स आहेत, या प्रोडक्ट्समुळे त्या घरात दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने चांगले प्रोडक्ट्स घरी उपलब्ध होतील। मी आपल्या माध्यमाने समस्त ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर। आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं, आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर। लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे। संपर्क 9987334344। ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट। नक्की संपर्क साधा। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास, इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडो स्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे। कॉल 02225425555 आणि 9867507555। इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी आकर्षक रंगसंगती वापरून पणत्यांची रंगरंगोटी केली आहे। ठाणे शहरातील किरण नागती यांच्या दिव्यांग केंद्रातील अविनाश धोमसे या कलाकाराने यासाठी पुढाकार घेतला आहे। त्याने आकर्षकरित्या पणत्यांची सजावट केल्याने इतर मुलांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनीही आकर्षक अशी पणत्यांची रंगरंगोटी केली। अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नागती यांनी या मुलांना मार्गदर्शन केलं। मुलांच्या मनातील प्रेम, निरागसता, आपुलकी, चिकित्सक वृत्ती आणि आनंद या भावना पणत्यांची रंगरंगोटी करताना त्यामध्ये उतरल्याने पणत्यांची शोभा आणखी वाढते, असं देखील श्री किरण नागती यांनी सांगितलं। जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी येऊन पणत्यांची खरेदी करावी, असं आवाहन किरण नागती यांनी केलं आहे। दिवाळीचे पंचांगणकरणार कलरचे चित्र शिशवारीचे अलावत कलर चांगल्या वृत्तवर आम्ही सगळ्यांनी दिवाळीसाठी केलेल्या पणत्या सगळ्यांनी घ्यायला परत या। तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। खूप छान वाटतंय। खरं तर आमची सगळी दिव्यांग कला केंद्रातली मुलं खूप उत्कृष्ट नृत्य आणि गाणं सुद्धा गातात आणि त्या व्यतिरिक्त पणत्या पण खूप सुंदर रंगवत आहेत
त्यांच्यातला हा एक गुण आपल्याला दिसून येतोय की हे कामसुद्धा ते काम नाही म्हणता येणार आपल्याला, ही कला आहे, ती कलासुद्धा त्यांच्या अंगी आहे आणि ते खूप सुंदर अगदी मनापासून पणत्या रंगवतात. अर्थातच दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून विविध अंगीभूत असलेले कलागुण सादर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो आणि गेली 8 ते 9 वर्ष तुम्ही बघितलं दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून नृत्य असेल, अभिनय असेल, वेगवेगळ्या गोष्टी ते करत असतात, स्पोर्ट्समध्ये असतील, स्विमिंगमध्ये असतील. पण पहिल्याच वर्षी असा एक प्रयत्न स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपण केला आहे की दिवाळी स्पेशल आपल्याला करायची प्रत्येकाची, आणि म्हणून स्पेशल मुलांना या घेऊन आपण पणत्या रंगवण्याचा विचार केला. आमचा अविनाश मुंगसे नावाचा एक आमचा चित्रकार आहे दिव्यांग कला केंद्रातला, त्याच्याकडे खरं तर एक 4 ते 5 पणत्या मी आणून दिल्या होत्या आणि त्याला सांगितलं अशा पद्धतीने रंगव. ज्या पद्धतीनं त्यांनी पणत्या रंगवल्या म्हणजे मी मार्केटमधल्या जेव्हा बघतो पणत्या तर म्हणजे असं ओळखताच येत नव्हत्या की याने रंगवलेल्या आहेत की या बाजारातनं थेट विकत आणलेल्या आहेत. आणि मग कुठेतरी ते क्लिक झालं आणि मग सगळ्याच मुलांना आम्ही तो प्रयत्न केला. बघता बघता 90% मुलं हुबेहूब पणत्या रंगवायला लागली आणि त्या प्रत्येक मुलानं रंगवलेला मला असं वाटतं त्यातला फक्त तो रंग नसून त्यांची निरागसता, त्यांचा आनंद, त्यांचं समाधान ते सगळंच त्या रंगामध्ये, त्या पणतीमध्ये एकवटलं. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं आहे. 9 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठाणे शहरातील 2 तरुणांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. धीरेंद्र गजानन शिंदे आणि शिवाजी आदिनाथ मोरे या 2 बांधवांनी हे आमरण उपोषण सुरू केलं आहे. या संदर्भात काल सर्वधर्मीय तरुणांनी सागर लबडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना पाठिंबा दर्शवला. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. माजी नगरसेवक मनोज शिंदे आणि इतर यावेळेस उपस्थित होते. सध्या संपूर्ण जगभरामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक ठिकाणी अतिरेक्यांनी उच्छाद मांडला आहे तर काही ठिकाणी चक्क युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी तर युद्ध देखील सुरू आहे. अशा वेळेस जगाला शांततेचा संदेश देणं अत्यंत गरजेचं आहे. नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन जागतिक शांततेचा संदेश देणाऱ्या एका पोस्टरच्या प्रदर्शनाचं आयोजन लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231च्या वतीने करण्यात आलं होतं. लायन्स इंटरनॅशनलच्या सदस्यांच्या 300 मुलांपैकी 60 मुलांचे पोस्टर्स या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपली कलात्मकता वापरत जगाला शांततेचा संदेश दिला. हे एक अतिशय विशेष बाब या प्रदर्शनामध्ये प्रकर्षाने जाणवली. ठाण्याचे माजी महापौर श्री नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकारी तसंच लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेश बल्लमवार तसंच श्वेता लाडगे, किरीट लाडगे, न्यायमूर्ती शैलेश साळवी, न्यायमूर्ती सत्यजित सराफ यांच्यासह विजय वाघमारे हे देखील यावेळेस कार्यक्रमाला उपस्थित होते. श्री प्रकाश कनेकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. लायन प्रकाश कानेकर, डिस्ट्रिक्ट चेयरपर्सन, रीजन कोऑर्डिनेटर. इस बार जो हमने डीजी सर ने आपको पूरा कॉन्सेप्ट बता दिया है एंड जो टीएमसी का ये जो वेन्यू है वो हम लोग ने डिसाइड किया यहाँ पे करना है. इट्स अ वेरी गुड वेन्यू, लॉट ऑफ फैसिलिटीज आर देयर एंड वी आर यूटिलाइजिंग. मैं लायन राजेश बल्लमवार, डिस्ट्रिक्ट गवर्नर ऑफ डिस्ट्रिक्ट 323182 फ्रॉम मुंबई ठाणे. यहाँ पीस पोस्टर कंपटीशन का फिनाले डे हम सेलिब्रेट कर रहे हैं आज और इसकी अध्यक्षता की है हमारे लायन प्रकाश कानेकर जी जो हमारे डिस्ट्रिक्ट चेयरपर्सन हैं. इसके माध्यम से हम 11 से 13 साल के जो बच्चे होते हैं स्कूलों में उनके द्वारा पोस्टर्स पेंट किए जाते हैं. उनको एक थीम दिया जाता है जो इंटरनेशनल से आता है. इस साल का जो थीम दिया गया है डेयर टू ड्रीम, और ये थीम के ऊपर बच्चे अपनी विजुअलाइजेशन, अपना जो सोच है वो पोस्टर पे लेते हैं और इसका कंपटीशन रखा जाता है. ये हमारे लायंस के जो क्लब्स हैं वो स्कूलों में अप्रोच होते हैं और ये स्कूल के बच्चे जो 11 से 13 साल के बीच में होते हैं वो अपना ये पोस्टर देते हैं. माझं नाव सत्यजित सराफ. आज लायन्स क्लबने ऑर्गनाईज केलेलं हे पीस पोस्टर कॉम्पिटिशनला मला जज म्हणून बोलवलं. खूप अभिमानाची गोष्ट आहे की लायन्स क्लब इतक्या मोठ्या प्रमाणावर आज बरीच वर्ष मुलांकडनं चित्र काढून घ्यायची, त्यांची ती कॉम्पिटिशन भरवायची
आणि त्याला एक एक्झिबिशनचं रूप द्यायचं आणि त्याला खूप प्रतिसादही मिळायचा. खूपच छान प्रयोग आहे हा. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.